विचार करून झाल्याच्या नंतर मग आता तो जो अधिकारी पुरुष आहे त्या अधिकारी पुरुषाचं काय कर्तव्य आहे ते कर्तव्य सांगत असताना ग्रंथकार सांगतात की अधिकाऱ्याला आता श्रवण मनन आणि निधिध्यासन आणि तत्त्वज्ञान पदार्थ शोधन हे करणं गरजेचं आहे का नाही. आता त्याला निष्काम कर्म आणि निष्काम उपासना करत बसायची गरज नाही. कारण निष्काम कर्म आणि निष्काम उपासनेचं फल काय आहे? अंतःकरणाची शुद्धी आणि अंतःकरणाची स्थिरता. अंतःकरणाची शुद्धी त्या अधिकाऱ्याची झालेलीच आहे. अंतःकरण स्थिर पण झालेलंच आहे. त्याच्यामुळं पुन्हा उपासना करत बसण्यात आणि निष्काम कर्म करत बसण्यात काही अर्थ राहिला नाही. जसं तांदूळ शिजेपर्यंत भात होईपर्यंत जाळ घालावा. पुन्हा जर जाळ घालायला लागलं तर उपयोग त्याचा शिजल्यावर जाळ वाया जायचे ते गुण. उलट पुन्हा काय त्याचा फायदा तर नाही पण कल्पत असते. काय होते? कल्पून जाते. तसं एकदा चित्त शुद्ध झालं आणि चित्त स्थिर झालं की पुन्हा कर्म आणि उपासना करत बसण्याची गरज राहत नाही. म्हणून अधिकाऱ्यानं कर्म उपासना करू नये. विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मनुष्यत्व हे जे 4 साधने आहेत हे तर त्याच्याजवळ असतातच आहे का नाही. पण एवढ्याने तो कृतकृत्य होत नाही. कृतकृत्य होण्यासाठी म्हणजे मोक्ष प्राप्त करण्यासाठी अलग लक्षामध्ये ज्ञान मिळवण्यासाठी त्याला आणखीही काही साधनं करावी लागतात. मग त्याला कोणती साधना करावी लागतात तर ते सांगतात की श्रवण मनन निधिध्यासन तत्व पदार्थ शोधन अशा प्रकारची ही साधनं त्याला करावी लागतात. अलग लक्षामध्ये हा विचार आपण काल पाहिला का नाही. मग आता ज्ञान साधनं अत्यंत अंतरंग असणारी हेच आहे. कोणती? श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्व पदार्थ शोधन ही सगळ्यात अंतरंग असलेली ही साधनं आहे. म्हणजे विवेकादी हे साधनही अंतरंगच आहे परंतु यांच्यापेक्षा ती बहिरंग आहेत आणि त्यांच्यापेक्षा हे काय अंतरंग अशा प्रकारचे आहेत. मग आता श्रवण करायचे म्हटले आम्हाला. श्रवण करायचे, मनन करायचे, निधिध्यासन करायचे आहे का नाही. आत्म्याचा साक्षात्कार करण्यासाठी करावं लागतं का नाही. आत्मावारे द्रष्टव्य हा आत्म्याचा साक्षात्कार करावा त्याचं दर्शन करावं असं म्हटलं की सुरुवात करून असते. श्रोतव्य हा श्रवण करावं लागतं. मंतव्य हा मनन करायला पाहिजे आणि निधिध्यासव्य हा म्हणजे निधिध्यासन करायला पाहिजे. ठीक आहे म्हणले. पण हे श्रवण म्हणजे काय? श्रवण कशाला म्हणतात, मनन कशाला म्हणतात आणि निधिध्यासन कशाला म्हणतात अशा शंका येतात का नाही. मग आता श्रवणाचं लक्षण सांगतात, मननाचं म्हणजे या सगळ्याची आता लक्षणं सांगतात नंतर. बघा 10 पान नंबर 19 नंबरची हेडी दिसली का? ज्ञान साधन श्रवणाधिकांचा विचार. ज्ञानाची साधनं असे जे श्रवणाधिक आहेत त्यांचा आता विचार होत आहे. आलं? श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्त्व पदार्थ शोधन ही ज्ञानाची अंतरंग साधने आहेत. किती साधने आहेत? अंतरंग साधने आहेत असं वर सांगितलेलं आहे. त्यातील प्रत्येकाचं लक्षण सांगतात. प्रत्येकाचं म्हणजे श्रवणाचं मननाचं निधिध्यासन ह्या प्रत्येकाचं काय सांगतात आता? लक्षण सांगतात. म्हणजे हे लक्षण म्हणजे आपल्या साध्या भाषेत सांगायचं म्हणजे त्याची व्याख्या सांगतात. काय सांगतात? बघा श्रवण म्हणजे काय? युक्तेने उपक्रम उपसंहार आदी पाहून वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चयाला श्रवण असं म्हणतात. श्रवण म्हणजे आपण काय म्हणतो माहिती आहे का? फक्त ऐकायला बसायचं. काय करायचं? ऐकायला बसायचं. ते गावागावात पोत्या चालू असतात. ते पोत्या चालू असल्या की बाहेर जातात वाटी घेऊन. एक 2 वाट्या असतात. एक वाटी असते कापसाची आणि एक वाटा असते साखरेची किंवा शेंगदाण्याची. ते प्रसाद म्हणून तिथं वाटायचं असतं. तुझे संपल्यावर एक वाटी घेऊन जाते, दुसरी वाटी तर कापूस घेऊन जाते. कारण तिथं पोते ऐकत ऐकत आपली काय करते? वाटी करते का नाही. आणि तिथं जाऊन बसते फक्त. तर त्या काल जे पोतीत ऐकलं मग जे ऐकलं ते काय पुन्हा नंतर कोणी त्यांना विचारित नाही. त्यांना काही पाठ करायचं नसतंय, काय नसते, काय नसतं. फक्त जाऊन बसायचं आपल्याला. हाजरी लावायची. तुमच्यासाठी तुमच्याची पाठ मग नुसतं असं जाऊन बसणं आणि काय सांगितलं फक्त कानाने ऐकणं
याला श्रवण म्हणत नाही शास्त्रामध्ये, हे व्यवहारात लौकिकात याला श्रवण म्हणतात. याला काय म्हणतात? कानाने ऐकणे, यालाच काय म्हणतात? श्रवण म्हणतात. पण वेदांत शास्त्रामध्ये श्रवण नुसतं कानाने ऐकणं म्हणजे श्रवण नाही. मग जे गुरूंच्या मुखातून वेदाचं श्रवण केलं, वेदवाक्याचं श्रवण केलं म्हणजे कानाने ऐकलं, मग ते जे वेदवाक्य आहे लक्षामध्ये, नेमकं या वेदवाक्यांना नेमकं काय सांगायचं? वेदात तर काय भरपूर सांगितलंय. एकच गोष्ट सांगितली का वेदात? सांगा. एकच साधन सांगितलंय का वेदात? एकाच गोष्टीचं एकच तत्वाचं वर्णन केलंय का वेदात? वेद अनंत बोलला. वेद तर खूप खूप बोललेला आहे, पण बोललाय खूप. पण हे सगळं बोलून त्याला नेमकं सांगायचंय काय? त्या वेदवाक्यांचं तात्पर्य, नेमकं तात्पर्य कशात आहे समजते का? मग ते तात्पर्य काय ते जाणायचं आणि वेदाला नेमकं हेच सांगायचंय असं जाणून तसा निश्चय करायचा, याला म्हणतात श्रवण. लक्षात घे. आलं का लक्षात? काय म्हणतोय मी? वेदाच्या वाक्याचा तात्पर्य अर्थ काय आहे त्याच्याविषयीचा निश्चय करायचा. वेदाचं तात्पर्य कशात आहे त्याविषयी निश्चय करणं, याचं नाव काय आहे? श्रवण. पण म्हणजे मग वेदाला नेमकं हेच सांगायचंय, हे कशावरून जाणायचं? वेद काय आहे? असं काय एक पान आहे काय? एक वेद आहे. वेद म्हणजे वेद तर किती मोठा आहे. कितीतरी शाखा आहे वेदाच्या. एवढ्या वेदामध्ये काय सांगितलं हे कसं कळायचं? वा नेमकं काय सांगितलं, तात्पर्य कसं काय करणार? मग एवढा कितीही मोठा वेद असला, वेद कितीही मोठा असला तरी संपूर्ण वेदामध्ये नेमकं वेदाला काय सांगायचंय याचं तात्पर्य काढता येतं. याचं तात्पर्य, वेदाचा नेमका काय अभिप्राय आहे हे काढता येतं. कशावरून काढता येतं? त्याचे काही लिंग आहेत. त्याचे काय आहेत? लिंग आहेत. लिंग कळलं का? त्या लिंगावरून मग वेदाचं तात्पर्य कळतं. लिंग म्हणजे ज्ञानाचं साधन, म्हणजे वेदाचं तात्पर्य कशात आहे हे जाणण्याचं साधन, त्याला लिंग म्हणतात. चिन्ह, खुणा, काही खुणा आहेत अशा, त्या खुणा बघितल्या मग कळतं की वेदाचं तात्पर्य याच्यात. तुम्हाला एक खूण सांगतो कसं जाणायचं वेदाचं तात्पर्य कसं. आपण असं डोंगरावर गेलो काय, आणि डोंगरावर गेल्यावर थंडी वाजत होती, हे नाही. मला चहा करायचा आहे. चहाची काही तलब झाली चहाची. अरे चहाची तुला तलब झाली, पण आता इथं चहा करायला पाणी आहे, इथं साखर पण आहे, पत्ती पण आहे पिशवीत, पातेलं पण आणलेलं आहे, आणि अग्नी कुठं आहे? ते पाय तिथं अग्नी आहे. तिथं काय अग्नी आहे. तिथं कुठं असं पाहिलं जरा तिकडं असं धूर निघत. काय निघत होता? धूर निघत होता. आणि हा काय म्हणतो तिथं काय अग्नी. काय दिसतंय? काय तिथं धूर आहे. धूर धूर दिसू लागलाय असा बघ 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 वर चाललाय तो असा निघून. आणि मग हा म्हणतो हे पाय जा बरं तिथं अग्नी थोडं घेऊन निघत थोडं आपण इथं चहा म्हणलं. तिथं अग्नी तुला कुठं लागलाय अग्नी दिसायला? अरे तो तर धूर आहे. तो काय आहे? धूर आहे. धूर धूर आहे. पण ती धूर आहे ना म्हणून तिथं अग्नी आहे. कारण जिथं जिथं धूर असतो तिथं तिथं अग्नी असतो का नाही? असतो का नाही? बघा बघ तुम्ही स्वयंपाकघरात जाऊन धूर निघतो का तिथं?
मग तिथं अग्नी आहे का नाही? अग्नी असल्याशिवाय धुवून निघन का? तिथं अग्नीच नाही तिथून धुवून निघन का? हा बघायचं का? जर अग्नी आहे तिथं धुवून निघतो असं म्हटलं. हा त्याला पटलं. बरं जिथं अग्नी आहे तिथून धुवून येतो, तिथं धुवून येतो, तिथं काय अग्नी. म्हणजे त्यांना तिथं अग्नी आहे हे डोळ्याला दिसलं का? नाही. तरी पण तिथं अग्नी आहे हे ज्ञान झालं का नाही? झालं का नाही? ज्ञान हे कशावरून ज्ञान झालं? कशावरून? धुरावरून झालं का नाही? म्हणजे अग्नीचा निश्चय धुरावरून झाला म्हणून त्या धुराला लिंग म्हणतात. काय म्हणतात? लिंग. कारण त्याला पाहिल्यानंतर धुराचं ज्ञान होतं. म्हणजे धुराचा निश्चय करून देणारं जे आहे त्याला लिंग म्हणतात. कळलं का? आणि धूर पाहिला की अग्नीचा निश्चय होतो म्हणून अग्नीच्या निर्णयासाठी धूर हा लिंग आहे. काय आहे? लिंग आहे. समजतंय का? तसं वेदामध्ये जे काही सांगायचंय वेदाला नेमकं तात्पर्य, वेदाचा जो अभिप्राय आहे तो जाणण्यासाठी, त्याचा निर्णय करण्यासाठी काही लिंग आहे. काही लिंग त्यांना बघायचं आणि त्यांना बघून मग ठरवायचं वेदात काय सांगितलंय. जसं धूर बघायचा आणि मग ठरवायचं तिथं अग्नी आहे की नाही, तसं हे षडलिंग बघायचे आणि षडलिंग बघून मग ठरवायचं वेदात काय सांगितलंय, वेदाचं नेमकं तात्पर्य काय आहे. कळतंय का? षडलिंग कोणते? षडलिंग म्हणजे षट म्हणजे 6, लिंग म्हणजे चिन्ह, खुणा, साधन, जाणण्याची, तात्पर्य जाणण्याची साधन. ती किती आहेत? 6 आहे. ही 6 बघायची आणि मग वेदाच्या तात्पर्याचा निश्चय करायचा. हे 6 कोणते कोणते आहेत? इथं पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये खाली दिलेत बघा. दिसलं का? तर ही श्रवणाची जी व्याख्या आहे दिसली का तुम्हाला? श्रवणाची व्याख्या दिली बघा. युक्तीने उपक्रम उपसंहाराने पाहून. दिसलं का? आणि ते उपक्रम उपसंहाराने हा जो शब्द आहे त्या शब्दाच्या डोक्यावर सुरुवातीला एक खून आहे बघा. अशी दिसली का खून? अशी चांदणी दिसली का? मग तशीच चांदणी एकदम खाली दिली बघा. दिसली का? तर तिथं जर खूप ठेवली तिथं दिसली का चांदणी? हा, ते 6 लिंग कोणते ते तिथं खाली सांगितले. आलं का लक्षामध्ये? बघा. उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता, हे एक पहिलं लिंग. कोणतं? उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता. हे लिंग बघायचं आणि मग वेदाच्या तात्पर्याचा निश्चय करायचा. अजून अभ्यास, हे दुसरं लिंग. 6 लिंग आहेत असे. तिसरं अपूर्वता, चौथं बल, 5वं अपवाद, 6वं उपपत्ती. असे झाले 6 आहे ना. तर ही वाक्य तात्पर्य निश्चित करण्याची लिंगे आहेत, चिन्हे आहेत, या खुणा आहेत. म्हणजे ऐका, यांना पाहायचं आणि मग वेदाच्या वाक्याच्या तात्पर्याचा निश्चय जाणायचा. कळलं का? वेदांना नेमकं काय सांगायचंय, वेदाचं तात्पर्य नेमकं कशात आहे, वेदाचा अभिप्राय नेमका काय आहे, हे जाणण्याचे हे 6 लिंग आहेत. काय आहेत? लिंग, चिन्ह, खुणा. आलं का लक्षामध्ये? आता पहिली खूण जी सांगितली, पहिलं चिन्ह जे सांगितलं, पहिलं लिंग जे सांगितलं ते कोणतं सांगितलं? उपसंहाराची एक वाक्यता. नीट लक्षात घ्या. उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता जर असली की तात्पर्याचा निश्चय होतो. नीट लक्षात घ्या. थोडस एक जर आवड जाईल तुम्हाला. उपक्रम आणि उपसंहार. उपक्रम या शब्दाचा अर्थ आहे सुरुवात. उपक्रम म्हणजे काय? सुरुवात. आणि उपसंहार या शब्दाचा अर्थ आहे शेवट. उपसंहार म्हणजे काय? शेवट. म्हणजे
वेदातली सुरुवात बघायची आणि शेवट बघायचा. मग सुरुवातीला जे सांगितलेलं काय सांगितलंय बघायचं आणि शेवटी काय सांगितलंय ते बघायचं. आणि सुरुवातीला जे सांगितलंय तेच जर शेवटी सांगितलं असेल म्हणजे उपक्रम आणि उपसंहार, सुरुवात आणि शेवट यांची जर एक वाक्यता झाली म्हणजे सुरुवातीचं जे प्रतिपादन तेच शेवटाचं प्रतिपादन जर असेल याला एक वाक्यता म्हणतात. आणि सुरुवातीचं प्रतिपादन त्याच्या विरुद्ध जर शेवटाचं प्रतिपादन असेल तर एक वाक्यता नाही झाली. एक वाक्यता आहे का ती? एक वाक्यता नाहीये. सुरुवातीचं जे प्रतिपादन तेच शेवटचं प्रतिपादन असेल, शेवटला सुद्धा तेच सांगितलं असेल तर मग ती उपक्रम आणि उपसंहार याची एक वाक्यता म्हणतात. त्याला काय म्हणतात? एक वाक्यता. आणि अशी एक वाक्यता जर असली की मग आपल्याला त्या ग्रंथाचं तात्पर्य करता येतं की सबंध ग्रंथाला हेच सांगायचं. जे आधी सांगितलंय जे शेवटी सांगितलंय सबंध ग्रंथात पुन्हा तेच सांगितलं. काय सांगितलंय? जसं आपण हरिपाठ जर बघितला ज्ञानेश्वर महाराजांचा, सुरुवातीला काय सांगितलंय? हरिंगे म्हणा पुण्याची गणना सांगितलं का नाही? हरी हरी म्हणायला सांगितलं आहे का नाही? हरी हरी म्हणा. आणि त्या हरी हरी म्हणण्याचं फल सांगितलंय. तेने मुक्तीच्या वेळी बर. आणि शेवटी काय सांगितलंय? काय सांगितलं शेवटच्या अभंगात? काय सांगितलं? मला मग शेवटचा अभंग पाठाय कोणा आहे पडला? सर्व सुख गोडी साई शास्त्री म्हणे रामकृष्ण संकल्प नाम मंत्राचा जप केला की कोटी पाप जातात. आणि म्हणून तू रामकृष्ण हे मनात धरून राहा म्हणजे नामस्मरण करायला सांगितले. पहिल्या भागात काय सांगितले? नामस्मरण करायला सांगितलंय. म्हणजे उपक्रमात काय सांगितलंय? नाम सांगितलंय. आणि शेवट उपसंहारात काय सांगितलंय? नामच सांगितलंय. म्हणून सगळ्या हरिपाठात नामच सांगितलं असं तात्पर्य काढता येईल. कशावरून? या लिंगावरून. कोणत्या लिंगावरून? षडलिंगावरून. षडलिंगातलं पहिलं लिंग कोणतं? उपसंहाराची एक वाक्यता. मग हरिपाठामध्ये उपसंहाराची एक वाक्यता झाली का नाही? झाली. तसं वेदाचं तात्पर्य जर काढायचं असेल, वेदात नेमकं काय सांगितलंय, वेदाचं वेदवाक्याचं तात्पर्य कशात आहे, त्याच्यासाठी वेदाचा उपक्रम पाहायचा आणि उपसंहार पाहायचा आणि मग तात्पर्य काढायचं. वेदाचा उपक्रम आणि उपसंहार कशात आहे? ऐका. तर छांदोग्य उपनिषदामध्ये 6व्या अध्यायामध्ये, छांदोग्य उपनिषदातील तो 6वा अध्याय आहे. त्या 6व्या अध्यायामध्ये आरंभीच सुरुवातीलाच उपक्रमातच अद्वितीय ब्रह्माचं प्रतिपादन केलं. कशाचं? अद्वितीय. अद्वितीय म्हणजे भेदरहित. भेदरहित असं अद्वैत स्वरूपाचं जे ब्रह्म अशा ब्रह्माचं प्रतिपादन केले. आणि उपसंहारात सुद्धा काय केले? अशा स्वरूपाचं ते ब्रह्म तेच सांगितलं. म्हणजे उपक्रमातही तेच आणि उपसंहारातही तेच. जीव ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन केलेलं आहे. जीवाचा ब्रह्माचा अभेदच सांगितलेला आहे. अभेद सांगितलाय म्हणजे आरंभातही अभेद सांगितला आणि उपसंहारात काय सांगितला? अभेदच सांगितला. म्हणून वेदाचं तात्पर्य जीव ब्रह्माचा अभेद सांगतो. जीव ब्रह्माचं ऐक्य सांगण्यात काय आहे? तात्पर्य आहे असा निश्चय करता येतो. कशावरून? या उपक्रम आणि उपसंहारावरून. मग उपक्रम आणि उपसंहारावरून जसं वेदाचं तात्पर्य काढलं तसं हे पुढचे लिंग आहेत ना, अजून षडलिंग आहेत ना, सगळे 6 लिंग आहेत ना. त्या सगळ्या लिंगावरून सगळी लिंग बघायची आणि वेदाचं तात्पर्य निश्चित करायचं. पुढचं लिंग आहे कोणतं? अभ्यास. अभ्यास. अभ्यास.
अभ्यास म्हणजे काय? पुनः पुनः करणं अभ्यासम. पुन्हा पुन्हा करणं याला काय म्हणतात? पुन्हा 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 तेच 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 याला अभ्यास म्हणत असतात. कळलं का? नुसतं एकदा केलं सोडून दिलं त्याला अभ्यास नाही म्हणत. ते सोडायचंच नाही, पुन्हा पुन्हा तेच करीत राहायचं, तेच करीत राहायचं, तेच करीत राहायचं, त्याला अभ्यास म्हणत असतात. कळलं का? नाही आता चांगलं पाठ झाले, आता काय म्हणायची गरज आहे पुन्हा? नाही नाही, ते सोडायचंच नाही, त्यालाच अभ्यास म्हणत असतात. पुन्हा पुन्हा ते करीत राहा. एकदा नाही, दोनदा नाही, पुन्हा 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 तेच, त्याला अभ्यास म्हणत असतात. जसं हरिपाठामध्ये बघा, आता हरिपाठामध्ये आहे ना, ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ आहे की नाही, पहिल्या अभंगात काय सांगितले, दुसऱ्या अभंगात काही सांगितलं असेल, पण कुठलाही अभंग संपला हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, म्हणजे प्रत्येक अभंगामध्ये हरिमुखी म्हणा म्हणावंच लागतं. म्हणजे पुन्हा पुन्हा तेच येते, पुन्हा पुन्हा तेच आहे. काय? हरिमुखे म्हणा, म्हणजे पुन्हा पुन्हा काय? हरिमुखे म्हणा. या अभ्यासावरून पुन्हा पुन्हा सांगितलं ना हरिमुखे म्हणा म्हणून, हाच हरिपाठातला अभ्यास आहे. याच्यावरून मग तात्पर्य काढता येते की हरिपाठाचं तात्पर्य हरिमुखे म्हणा म्हणण्यातच आहे. म्हणजे हरी 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 असं म्हणण्यामध्येच तात्पर्य आहे, नामस्मरणामध्ये त्याचं काय आहे? तात्पर्य आहे. असं हरिपाठाचं तात्पर्य कशावरून निघालं? ते अभ्यासावरून. जसं वेदामध्ये, उपनिषदामध्ये, छांदोग्य उपनिषदामध्ये 9 वेळेला महावाक्य आले. तत्वमसी, तत्वम असी, ते तत्व, परमात्म तत्व, त्वम म्हणजे तू आहे, त्वम असी म्हणजे तू आहेस. हे वाक्य किती वेळेला आले? 9 वेळेला. म्हणजे एकदा आलं तर पुन्हा पुन्हा आलं, पुन्हा पुन्हा आलं, पुन्हा पुन्हा आलं, याला काय म्हणतात? अभ्यास म्हणतात. म्हणजे हा अभ्यास जर आपण बघितला, अभ्यासोपी षडलिंग जर बघितलं, तर उपनिषदामध्ये 9 वेळेला हे महावाक्य आले. आणि ती महावाक्य म्हणजे काय? ती अभेद सांगायला लागले. कोणाचा अभेद सांगते? जीवाचा ब्रह्माचा अभेद सांगते. मग जीवाचा आणि ब्रह्माचा अभेद सांगणारं वाक्य ते 9 वेळेला जर येत असेल, तर ह्या अभ्यासावरून वेदाचं तात्पर्य कशात हे निश्चित होते? जीव ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन करण्यामध्येच वेदाचं तात्पर्य आहे हे निश्चित होते. काय लागलं का? उपक्रम आणि उपसंहार पाहून काय तात्पर्य निश्चित झालं? जीव ब्रह्माचा अभेद आहे. आणि अभ्यास पाहून काय निश्चित व्हायला लागले? जीव ब्रह्माचा अभेद हेच निश्चित होते. समजते का? पुढचं काय लिंग? अपूर्वता. अपूर्वता म्हणजे दुसऱ्या प्रमाणाने ज्ञात न होणं, याला म्हणतात अपूर्वता. आता हे अद्वितीय असं जे ब्रह्म, जीवाशी अभिन्न असलेलं आहे की नाही, असं जे हे ब्रह्म आहे की नाही, ब्रह्म कसं आहे? असंख्य असलेलं, जीवाशी म्हणजे आत्म्याशी एकरूप असलेलं हे जे ब्रह्म आहे, हे ब्रह्म कोणत्या प्रमाणाने कळते सांगा बरं? प्रमाण 6 आहे. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण, शब्द प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण आणि अनुपलब्धी प्रमाण. हे ब्रह्म जे कोणत्या प्रमाणाने कळते? डोळ्याने कळते का? ब्रह्म कानाने कळते का? नाकाने वास येते का? ब्रह्मा वाचून ब्रह्माचा वास येते का? बघा चाटल्यावर कळते का ब्रह्म? जसं इंद्रियाला समजते का? म्हणजे कोणत्याही इंद्रियाने ब्रह्म कळत नाही, ब्रह्माचं ज्ञान होत नाही. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाला तो विषय होत नाही. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने ते अज्ञात आहे. कसं आहे? अज्ञात. अनुमान प्रमाणाने कळते का? बघा, अनुमान प्रमाणाने ब्रह्म कळते. अनुमान प्रमाणाने ब्रह्म कळत नाही. अनुमान प्रमाणासाठी हेतू लागत असतो, आणि हेतू म्हणजे त्याच्या हेतूच्या ठिकाणी साध्याची व्याप्ती असणारा हेतू असावा लागतो लक्षामध्ये. आणि हे ब्रह्म असं आहे की त्याचा संबंध कोणाशी नाही. अविनाभाव संबंधाला काय म्हणत असतात? व्याप्ती म्हणत असतात. अनुमानाने ज्ञान होण्यासाठी व्याप्ती लागत असते.
आणि याचा संबंधच कोणाशी नाही कसला, त्याच्याशी कोणाचा संबंध नाही, त्याचा कोणाशी नाही. त्याच्यामुळं व्याप्ती नाही ना, व्याप्ती नसल्यामुळं अनुमान प्रमाणाने त्याचं ज्ञान होतं. म्हणजे अनुमान प्रमाणाने सुद्धा तो कसा आहे, अज्ञातच आहे. अनुमान प्रमाणाने तो ज्ञात होत नाही. शब्द प्रमाणाने तो ज्ञात, शब्द प्रमाणाने होतो, शब्दाला थोडं बाजूला ठेवा. उपमान प्रमाणाने तो ज्ञात होत नाही, अर्थापत्ती प्रमाणाने तो ज्ञात होत नाही, आणि अनुपलब्धी प्रमाणाने तुमचा जड जागे सगळं सांगत बसत नाही. आता कोणत्याच प्रमाणाने काय होत नाही, ज्ञात होत नाही. फक्त ज्ञात होतो तो कोणत्या प्रमाणाने, शब्द प्रमाणाने. त्या शब्द प्रमाणामध्ये सुद्धा लौकिक शब्दाने तो ज्ञात होत नाही, तो वैदिक शब्दाने ज्ञात होतो. कोणत्या, वेदाच्याच शब्दाने. आणि वेदाच्याच शब्दाने कळतो तो. वेदाच्या शब्दाशिवाय दुसऱ्या कोणत्या शब्दाने कळत नाही. आणि वेदाच्या शब्दाने जरी कळत असला तरी वेदामध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत, अवांतर वाक्य आणि महावाक्य. अवांतर वाक्याने त्याचा पूर्ण बोध होत नाही, महावाक्याने त्याचा काय होत असतो, पूर्ण बोध होत असतो. म्हणजे महावाक्या वाचून, वेदाच्या वाक्या वाचून दुसऱ्या कशाने हा कळतो का, दुसऱ्या कशाने हा ज्ञान होतो का, दुसऱ्या कशानेच कळत नाही, हीच त्याची अपमत आहे. दुसऱ्या प्रमाणाने न कळणं, दुसऱ्या कोणत्या साधनाने त्याचं ज्ञान न होणं, हीच त्याची काय आहे. दुसऱ्या कशाने न कळणं आणि वेदाच्या प्रमाणाने कळणं ही अपमत झाली का नाही. म्हणून बाकीचं दुसऱ्या प्रमाणाने कळतंय, पण हे ब्रह्म वेदाशिवाय दुसऱ्या कशाने कळत नाही. म्हणून वेदाचं तात्पर्य त्याचं प्रतिपादन करण्यात, कशाचं प्रतिपादन करण्यामध्ये, जीव ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन करण्यामध्ये, ब्रह्म प्रतिपादन करण्यामध्ये वेदाचं तात्पर्य असा निश्चय होते. कशामधून, अपूर्वतया षडलिंग, अपूर्वतया लिंगावून. समजते का रामेश्वर. बघा पुढचं लिंग आहे फल. वेदामध्ये जर जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान झालं तर त्याची फलश्रुती सांगितलेली, मोक्ष त्याची फलश्रुती सांगितलेली आहे की नाही, सांगितली का नाही फलश्रुती. मोक्ष हे फल कशाने मिळतंय, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाने मिळतंय का नाही. म्हणून ते जीव ब्रह्म ऐक्य म्हणजे जीवाचं ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन करण्यामध्येच वेदाचं तात्पर्य या फलावरून लक्षात येते. कारण फल कशाला सांगितलंय, जीव ब्रह्म ऐक्याच्या ज्ञानाला सांगितलंय की नाही. त्याचं फल सांगितलं मोक्ष. मोक्ष हे फल कशाला सांगितलंय, ज्ञानाला सांगितलंय. म्हणून ते जीव ब्रह्माची एकता सांगण्यामध्येच वेदाचं काय तात्पर्य आहे. आलं लक्षामध्ये. अर्थवाद म्हणजे स्तुती. त्या जीव ब्रह्माच्या एकत्वाची काय केलेली आहे, स्तुती वेदामध्ये केलेली आहे. आलं लक्षामध्ये. म्हणजे अद्वितीय अशा प्रकारचं जे ब्रह्म, प्रत्येक अभिन्न अशा प्रकारचं जे ब्रह्म, या परब्रह्माची स्तुती केलेली आहे वेदामध्ये. निंदा केली, स्तुती केली ना, त्याला अर्थवाद म्हणून. मग त्या अर्थवादावरून, त्या स्तुतीवरून लक्षात घेता येतं की वेदाला हे ब्रह्म सांगण्यामध्ये तात्पर्य, अद्वितीय ब्रह्म सांगण्यामध्ये वेदाचं काय आहे तात्पर्य हे लक्षात घेतं. आलं. आणि उपपत्ती म्हणजे दृष्टांत. उपपत्ती शब्दाचा अर्थ काय, दृष्टांत. मग हे ब्रह्म अद्वितीय आहे हे सिद्ध करण्यासाठी उपनिषदामध्ये, वेदामध्ये अनेक प्रकारचे दृष्टांत दिलेले. कसे दृष्टांत आहेत की सगळे पदार्थ हे ब्रह्माशी अभिन्न आहे, एकरूप आहे, ब्रह्म अद्वितीय आहे हे सिद्ध करण्यासाठी सगळं कार्य हे कारण स्वरूप असतं असं सांगितलं. जे कार्यात्मक पदार्थ असतात ते त्याच्या कारणावर भिन्न नसतात, ते कारण स्वरूपच असतात. जसं मातीपासून उत्पन्न झालेले वेगवेगळे पदार्थ, मग तो घट असेल, तो तारदन असेल, तो परळ असेल, ते बोळका असेल, झाकणी असेल, असे वेगवेगळे मातीपासून निर्माण झालेले पदार्थ हे माती स्वरूपच असतात.
सोन्यापासून निर्माण झालेले वेगवेगळे पदार्थ, कुंडल असतील, कडा असेल, लॉकेट असेल, मुदी असेल, नथ असेल, आहे का नाही, हे सगळे सोन्यापासून निर्माण झालेले पदार्थ. सोन्यात वेगळे का? सोन्याची अभिन्न आहे, सोनं स्वरूपच आहे, सुवर्ण स्वरूप आहे. तसं सगळं जग, सगळा प्रपंच, सगळे जीव हे परब्रह्मापासून उत्पन्न झालेले, म्हणून परब्रह्म स्वरूप आहे. परब्रह्म होऊन काही भिन्न नाही, सगळं परब्रह्म स्वरूप आहे, म्हणून परब्रह्म अद्वितीय आहे असं वेदामध्ये सिद्ध केलेलं आहे. हे दृष्टांताने सिद्ध केलं आहे. म्हणजे उपपत्तीनं सुद्धा काय सिद्ध व्हायला लागलंय? अद्वितीय ब्रह्माची सिद्धी व्हायला लागली. म्हणून अद्वितीय ब्रह्म सांगण्यामध्ये वेदाचं तात्पर्य आहे असं या षडलिंगाच्या द्वारा जाणून घ्यायचं आणि तसा निश्चय करायचा की ब्रह्म हे अद्वितीय आहे. असा निश्चय झाला की या निश्चयाला म्हणायचं किती सोपं आहे मला. म्हणजे या षडलिंगाच्या द्वारा उपक्रमोपसंवादाची एक वाक्यता, अभ्यास, अपूर्वता, आणि उपपत्ती या षडलिंगाच्या द्वारा जाणून घ्यायचं वेदाचं तात्पर्य कशात आहे आणि ते तात्पर्य जाणून घेऊन कशा प्रकारचा बुद्धी करायचा याचं नाव आहे श्रवण. तुम्हाला काय वाटतं श्रवण म्हणजे? कळलं का संतोष? हा बघा आता युक्तीने, याच्याच करता युक्तीच्या द्वारा सगळं करावं लागते. युक्तीच आहे नाही, युक्तीने उपक्रम उपसंवाद आधी पाहून उपक्रम उपसंवाद पाहायचा आणि आदिपदानं काय घ्यायचं? पुढचे लिंग सगळे, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद, उपपत्ती हे आदिपदाने घ्यायचे. आणि हे सगळे पाहून वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चयाला काय म्हणतात? कळलं? बघा आता मनन, आता मननाची व्याख्या काय आहे? मननाचं काय लक्षण आहे बघा. जीवब्रह्माच्या अभेद निश्चयाला साधक युक्ती आणि भेद निश्चयाला बाधक युक्ती अशा योगिक अद्वैत ब्रह्मचिंतनाला मनन म्हणतात. बघा आपला जीव ब्रह्माविषयीचा अभेद निश्चय व्हावा, जीव ब्रह्माचा अभेद आहे याच्याकरता साधक युक्ती. कसली युक्ती? साधक युक्ती. आणि जीव ब्रह्माचा भेद आहे याला बाधक युक्ती. याला काय? बाधक युक्ती. अशा युक्तिक म्हणजे युक्तीच्या द्वारा ब्रह्मचिंतन करायचं, अद्वितीय ब्रह्माचं चिंतन करायचं. अभेदाला साधक युक्ती आणि भेदाला बाधक युक्ती. असं युक्तीनं काय करायचं? ब्रह्माचं अद्वितीय चिंतन करायचं, अद्वितीय ब्रह्माचं चिंतन करायचं. अद्वैत स्वरूप असलेलं जे ब्रह्म त्या ब्रह्माचं चिंतन करायचं. याला काय म्हणत असतात? युक्ती सांगू तुम्हाला, म्हणजे अभेदाला साधक युक्ती सांगू. काय? अभेदाला साधक युक्ती. जीव ब्रह्माशी अभिन्न आहे, जीव ब्रह्माशी काय आहे? अभिन्न आहे. अनुमान केला असं, प्रतिज्ञा केली. जीव ब्रह्मा भिन्न म्हणजे जीव ब्रह्माशी अभिन्न आहे. कशावरून? सच्चित आनंद रूपत्वात्. जीव कसा आहे? सत्स्वरूप आहे का नाही? चित स्वरूप आहे का नाही? आनंद स्वरूप आहे का नाही? म्हणून आता सच्चिदानंद स्वरूप असल्यामुळे काय झालं? यत्र यत्र सच्चिदानंदत्वम तत्र तत्र ब्रह्म अभिन्नत्वम. कारण ब्रह्म कसं आहे? सच्चिदानंद आहे का नाही? जीव आहे सच्चिदानंद आहे. म्हणून जिथं जिथं सच्चिदानंदत्व आहे तिथं तिथं काय आहे? ब्रह्म अभिन्नत्व आहे. ते ब्रह्माहून भिन्न नाही. उदाहरण सांगा. यथा ईश्वर, ईश्वर आहे ना, ईश्वर सुद्धा कसं आहे? ब्रह्माहून अभिन्न आहे का भिन्न आहे? अभिन्न आहे. आणि त्या ईश्वराच्या काही सच्चिदानंदत्व आहे की नाही?
आहे. मग ईश्वराच्या ठिकाणी सच्चिदानंदत्व आहे म्हणून तो ईश्वर जसा ब्रह्माशी अभिन्न आहे तसं जीवाच्या ठिकाणी सुद्धा काय सच्चिदानंदत्व आहे म्हणून तो जीव सुद्धा काय ब्रह्माशी अभिन्न आहे. याला साधक युक्ती, त्याला काय म्हणतात साधक युक्ती म्हणतात. साधक युक्ती असं ब्रह्माचा अभेदाविषयी साधक युक्तीच्या द्वारा युक्तीनं असं ब्रह्माचं काय करायचं, अद्वैत असलेलं जे ब्रह्म, अद्वितीय असलेलं जे ब्रह्म त्याचं चिंतन करणे याला म्हणतात कळलं. व्याख्या तरी पाठ करा, समजून समजू आहे का नाही. बघा जीवब्रह्माच्या अभेद निश्चयाला साधक युक्ती आणि भेद निश्चयाला बाधक अशा यौक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतनाला मनन म्हणतात. युक्तीनं ब्रह्माचं चिंतन करायचं, अद्वैत अद्वितीय स्वरूपाचं ब्रह्म त्याचं चिंतन, त्याला मनन. आता निधिध्यास हे साधन आहे ज्ञानप्राप्तीची. आता निधिध्यास अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून जीव ब्रह्मैक्यांतकरण वृत्तीच्या स्थितीला निधिध्यासन असं म्हणतात. बघा आपली वृत्ती आहे अंतःकरणाची ती अनात्माकार झालेली असते, देहाच्या आकाराची झालेली असते. मी देह संबंधी पदार्थ असतात, ते हे माझं, ते माझं, घर माझं, गाडी माझी, घोडी माझी, हे माझं, ते माझं, जे आपण माझं म्हणतो ते सगळे अनात्म पदार्थ असतात. कोणते पदार्थ असतात आणि त्याच्याच आकाराची आपली वृत्ती झालेली असते. देहाच्या, देहसंबंधी पदार्थाच्या, नात्याबद्दलचे लोक त्यांच्या आकाराची वृत्ती झालेली असते. मग तिकडे वृत्ती आपल्या वृत्तीला काय कळते बघा. वृत्ती ज्याच्या आकाराची होत असते ना तेच वस्तू आपल्या वृत्तीत कळत असते, त्याचंच ज्ञान होत असते. मग आपलं ज्ञान कशाचं होत आहे, ब्रह्माचं होते. झालं का ब्रह्म आत्मज्ञान झालं का? वृत्ती त्याच्या आकाराची होतच नाही. आपली जी वृत्ती कशाच्या आकाराची होती, म्हणजे अनात्म पदार्थाच्या आकाराची होती. मग ही अनात्माकार झालेली जी वृत्ती आहे ती काढायची. आपली वृत्ती अनात्माकार होऊच द्यायची नाही, मग तिला आत्माकार बनवायचं. कसं बनवायचं, आत्माकार बनवायचं. आत्माकार म्हणजे आपला आत्मा ब्रह्माशी एक रूप आहे. मग आत्मा आणि ब्रह्म एक आहे की नाही, त्याच्या आकाराची वृत्ती बनवायची. यालाच म्हणतात निधिध्यासन. यालाच काय म्हणतात, निधिध्यासन. अनात्माकार जी वृत्ती आहे त्या वृत्तीचा परित्याग करून जीव ब्रह्मैक्य, जीव आणि ब्रह्म एक आहेत यांचं ऐक्य आहे अशी अंतःकरण वृत्ती झाली पाहिजे. मग अशा अंतःकरणाच्या वृत्तीच्या स्थितीला काय म्हणतात, निधिध्यासन म्हणतात. आलं. निधिध्यासनाच्या परिपाक अवस्थेला समाधी म्हणतात. आणि मग हीच निधिध्यासनाची परिपक्व अवस्था तिला समाधी म्हणतात. समाधी योगशास्त्रामध्ये ती समाधी सांगितली का नाही. म्हणजे श्रम म्हणजे हे करायचं काय, पाच नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग समाधी लागते. समाधी म्हणजे वृत्ती, चित्त, मन आत्मस्वरूपाशी तल्लीन होऊन राहतं. ते दोन बाजूला होतच नाही, त्याला म्हणतात समाधी. समाधी तर निधिध्यासन म्हणजे अनात्माकार वृत्तीचा त्याग करायचा आणि जीव ब्रह्मैक्याची वृत्ती करायची, यालाच निधिध्यासन म्हणतात. आणि ती खूप अभ्यास केला त्याचा, मग नंतर ती वृत्ती जी आहे आपली तिथून त्या जीव ब्रह्मैक्यातून बाजूला होतच नाही. ही पूर्ण अवस्था झाली की त्याला समाधी म्हणतात. समजलं का. त्याचाही निधिध्यासनात अंतर्भाव आहे.
या समाधीचा सुद्धा कशात अंतर्भाव आहे? या निधिध्यासनामध्ये अंतर्भाव आहे. म्हणून समाधी हे निराळं साधन मानलेलं नाही. आता हे 3 साधनं झाली. 3 म्हणजे कोणते? आता 4थं साधन की जे साधन ज्ञानासाठी अत्यंत अंतरंग आहे. याच्या इतकं अंतरंग कोणतंच नाही. याच्या इतकं अंतरंग दुसरं साधन कोणतं नाहीच आहे. असं एवढं अत्यंत जवळचं असलेलं साधन म्हणजे तत्त्वम पदार्थ शोध. बघा, तत्वमसी महावाक्यातील तत्पद हे वाच्यार्थानं ईश्वराचं बोधक आहे आणि लक्षार्थानं ब्रह्माचं बोधक आहे. तसंच त्वमपद हे वाच्यार्थानं जीवाचं व लक्षार्थानं कुटस्थाचं बोधक आहे. या 2 पदाच्या लक्षार्थामध्ये असलेलं एकत्व अशी पदानं सांगितलेलं आहे. तो एकत्व निश्चय समजण्याकरता तत् आणि त्वम या 2 पदाच्या वाच्यार्थ व लक्षार्थाचं यथार्थ ज्ञान होणं आवश्यक आहे. असं ज्ञान झाल्यानंतर आचार्यद्वारा तत्वमसी महावाक्याच्या प्रथम श्रवणाबरोबर जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होतं. म्हणून तत्त्वम पदार्थ शोधनच जीव ब्रह्मैक्य ज्ञानाला अत्यंत अंतरंग साधन आहे. श्रवण मनन निधिध्यासन ही तिन्ही एवढी अंतरंग नाही. या तिन्हीचा उपयोग म्हणजे श्रवण मनन आणि निधिध्यासन या तिन्हीचा महावाक्य श्रवणानंतर जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होतं त्याविषयी उत्पन्न होणारे जे संशय विपर्य त्याचा नाश करण्यामध्ये आहे. काय आता छांदोग्यामध्ये सामवेदामध्ये महावाक्य आहे. येणार आहे महावाक्यामध्ये काय पुढे सांगणारच आहे. महावाक्य म्हणजे भलं लांब लचक वाक्य इथून तितकं असं नाही. आपली एक कल्पना असते लहान वाक्य म्हणजे कमी शब्द असतो. महावाक्य म्हणजे भलं लांब लचक वाक्य. काही काही वाक्य असतात बघा संस्कृतमध्ये पुस्तकामध्ये इथून जे सुरू होतात का नाही आपली वळ संपली तरी 2-4 वेळी एकच वाक्य असतं. भाष्य वगैरे शिकत असताना आहे ना अशी वाक्य येतात बघा ब्रह्मसूत्र 2-4 वेळी म्हणजे संपतच नाही. वाक्य संपत नाही. वाक्य नाही शब्दच म्हणा नाही कुठं. एकदा सुरू झालं की 4-5 वेळी ते संपतच नाही. एकच असेल एक सगळी. गीतेमध्ये सुद्धा आहे बघा 5व्या अध्यायामध्ये वाक्य तर नाही म्हणजे शब्द सुद्धा तुटलेला नाही. शब्द सुद्धा सगळा एकच केलाय त्यांनी सगळा संधी करून आहे का नाही. असं भलं लांबलंच वाक्य म्हणजे त्याला महावाक्य म्हणत नाही वेदांतामध्ये. मग महावाक्य म्हणजे ज्या वाक्यामध्ये जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन केलेलं आहे अशा वाक्याला महावाक्य. कशाला? ऐक्य ज्याच्यात सांगितलं जीव आणि ब्रह्म एक आहे असं ज्या वाक्याने सांगितलेलं आहे अशा त्या वाक्याला काय म्हणतात? महावाक्य अशा प्रकारचं म्हणतात. आणि सामवेदातलं छांदोग्योपनिषदातलं महावाक्य आहे तत्त्वमसी. काय? तत्त्वमसी असं हे महावाक्य. या महावाक्यामध्ये फार मोठं वाक्य नाही फक्त 3 शब्द आहेत त्याच्यामध्ये. किती शब्द आहेत? 3. पहिला शब्द आहे तत्, दुसरा शब्द आहे त्वम आणि तिसरा शब्द आहे असी. तत् त्वम असी असे किती शब्द झाले? 3 शब्द झाले फक्त. आणि या 3 शब्दात आणि ते शब्दही फार लहान लहान छोटे छोटे तत् त्वम असी आणि मोठे मोठे शब्द आहे का? नाही. पण हे महावाक्य का? कारण याच्यामध्ये जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन केलेलं आहे म्हणजे याला काय म्हणतात? महावाक्य. आता नीट लक्षात घ्यायचं थोडं. आता ह्याच्यामध्ये 3 पद आले का नाही बघा. त्याच्यामध्ये पहिलं पद आहे कोणतं?
आता तत् पदाचा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे का सांग. ते फक्त ते मराठीतून झालं, पण ती तत् हे जे पद आहे त्या पदाचा अर्थ जो आहे, जी वस्तू आहे ती माहिती आहे का तुम्हाला? हा नाही. मग त्वम पद आले. त्वम म्हणजे तू, ही मराठीत तू आहे, पण तू कुणाला म्हटलंय? ती जी वस्तू आहे ती माहिती आहे का तुम्हाला? नाही. म्हणजे माहीत नाही, म्हणजेच ती अज्ञात आहे. काय अज्ञात. तत्पदाचा अर्थही माहीत नाही आणि त्वम पदाचा अर्थही माहीत नाही, म्हणजेच ते अज्ञात अर्थ आहे. आणि असे जे अज्ञात अर्थ आहेत, तत्चा आणि त्वमचा जो अर्थ कळत नाही आपल्याला, त्या अर्थाचा शोध घ्यायचा. तत्पदाचा अर्थ काय हे शोधायचं आणि त्वम पदाचा अर्थ काय याचा शोध घ्यायचा. याला म्हणतात तत्त्वम पदार्थ शोधन. तत्पदाचा अर्थ म्हणजे तत्पदाचा अर्थ आणि त्वम पदाचा अर्थ याचा शोध घेणे, याचं नाव काय आहे? तत्त्वम पदार्थ शोधन. आणि मग त्या महावाक्यामध्ये जे तिसरं पद आलेलं आहे, कोणतं? असी हे जे पद आहे. मग या असी पदानं त्या तत्पदाच्या अर्थाचा आणि त्वम पदाच्या अर्थाचा काय सांगितलेलं आहे? अभेद सांगितलेला आहे. अभेद काय सांगितलं आहे? अशी काय म्हणतंय? तत्पदाचा अर्थ आणि त्वम पदाचा अर्थ हे काय म्हणतंय? अशी पद हे सांगते, कळलं का? अभेद सांगते. पण मग अशी पदाला अभेद सांगितला, पण अगोदर हे तत्पदाचा अर्थ काय हे तर जाणून घेतलं पाहिजे का नाही? त्वम पदाचा अर्थ हे जाणून घेतलं पाहिजे का नाही? हा, जाणून घेतला पाहिजे. आणि मग त्या तत्पदाचा अर्थ आहे ईश्वर आणि त्वम पदाचा अर्थ आहे जीव. काय? जीव. तत् म्हणजे ते तत्व, ते म्हणजे कोणतं? ईश्वर तत्व. ईश्वर हा तत्पदाचा वाच्यार्थ आहे. ईश्वर हा तत्पदाचा काय आहे? वाच्यार्थ आहे. आणि त्व म्हणजे जीव, पण जीव हा त्वम पदाचा काय? वाच्यार्थ. तत्पदाचा वाच्यार्थ ईश्वर आणि त्वम पदाचा वाच्यार्थ जीव. कळलं का? तत्पदाचा वाच्यार्थ काय? ईश्वर आणि त्वम पदाचा वाच्यार्थ काय? जीव. आता अर्थ कळला का नाही तुम्हाला? वाच्यार्थ कळला का नाही? तत्पदाचा वाच्यार्थ कोण? ईश्वर कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? तत् 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 म्हणजे ईश्वर. म्हणतो ईश्वर. श्रुती सांगते तत्पदाचा अर्थ. श्रुती सांगते येतो वायुमानी भूतानी जायते येन जातानी जीवंती यत्पयंती अभिसंविशंती तद जिज्ञासस्व तत् ब्रह्म. तत् म्हणजे ब्रह्म आहे. ज्याच्यापासून जग निर्माण झालं, ज्याच्यापासून ही सगळी भूत निर्माण झाली, ज्याच्या योगाने सगळी भूत जगतात आणि ज्याच्यामध्ये हे विलीन होतात, ते तत्व जाणायला पाहिजे. तेच तत् आहे. ईश्वरापासून भूत होतात, ईश्वरच विलीन होतात. ईश्वर हे तत्पदाचा काय आहे? वाच्यार्थ. कळलं का? हा, आणि त्वम पदाचा वाच्यार्थ काय आहे? जीव. आता अर्थ कळला का नाही तुम्हाला? वाच्यार्थ तर कळला का नाही? कशाचा? तत्पदाचा पण कळला आणि त्वम पदाचा पण कळला. आणि पुढे आलेलं तिसरं जे असिपद आहे, ते असिपद काय सांगताय? ऐक्य सांगायला लागले. कोणाचं? जीवाचं आणि ईश्वराचं. हा, सांगताय का नाही? म्हणजे जीव तो ईश्वर, तू आहेस, तू जीव असणारा तू तो ईश्वर आहेस, असं ते वाक्याचा अर्थ व्हायला लागला. पण मला सांगा, जीव ईश्वर होईल का? जीव ईश्वर होईल का? सांगा. जीव ईश्वर होऊ शकतो का? असू शकतो का? अशी पद्धत सांगता आहे. आता मला सांगा, ईश्वर आहे का नाही? ईश्वराला सगळं कळतंय. त्याला काय कळत नाही? तुम्हाला सगळं कळत. तुम्ही जीव आहे, तुम्ही तुम्हाला सगळं कळतंय का? हा, आणि खिशातून काय काढून घेतलं ते कळत नाही तुम्ही. कळत आहे? काय कळत? म्हणजे
ईश्वर सर्वज्ञ आहे, जीवांपज्ञ आहे. ईश्वर सगळीकडे व्यापक आहे आणि तू सगळीकडे व्यापक आहे का? बसलाय नाही का तरी? अल्पज्ञ असणारा जीव सर्वज्ञ ईश्वर कसं काय नाही? एका देशात असणारा, मर्यादित असणारा, 3.5 हाताचा जीव हा व्यापक असणारा ईश्वर स्वरूप कसं काय असू शकते? दोघांचं ऐक्य कसं काय होईल? ऐक्य होण्यासाठी समान धर्म लागतात का नाही? हा, ईश्वर विरुद्ध धर्म आहे. ऐक्य कसं काय होतं? ऐक्य होऊ शकत नाही. अशी पद कसं काय ऐक्य सांगते म्हणून? म्हणजे तत्पदाचा वाच्यार्थ कळला, दोन पदाचा वाच्यार्थ कळला, पण अशी पदानं सांगितलेलं ऐक्य काय समजा ना. कुठे मिळत असते? समजते का? हा, ऐक्य समजते का? जीव ब्रह्म हे म्हणजे जीव ईश्वर म्हणजे समजते का? हा, ऐकलं. हे सगळं खोटे वाटते. जीव कसं काय ब्रह्म होईल? जीव कसं काय ईश्वर होईल? होऊ शकत. मग त्याच्यासाठी ज्या वेळेला असा अर्थ जुळत नाही, मग त्यावेळेला शास्त्रामध्ये लक्षणा करायला सांगितलेली. काय सांगितली? लक्षणा. आणि लक्षणा करून मग लाक्षणिक अर्थ घ्यायचा असतो. काय अर्थ घ्यायचा असतो? लाक्षणिक अर्थ. त्याला लक्षार्थ म्हणतात. त्याला काय म्हणतात? शक्तिवृत्तीनं घेतलेला जो अर्थ असतो त्याला शक्यार्थ म्हणतात, त्यालाच वाच्यार्थ म्हणतात. आणि लक्षणावृत्तीनं घेतलेला जो अर्थ असतो त्याला लक्षार्थ म्हणत असतात. मग लक्षणा करून लाक्षणिक अर्थ घ्यायचा म्हणजे तत्पदाचा वाच्यार्थ घ्यायचा नाही. मग त्या वाच्यार्थामध्ये असणारं जे माया तत्व आहे त्या माया तत्वाला बाजूला काढायचं आणि लक्षणा करून भागत्याग लक्षणा करून त्या ईश्वराच्या स्वरूपामध्ये फक्त जेवढं चैतन्य आहे ते चैतन्य घ्यायचं. काय घ्यायचं? चैतन्य. ते चैतन्य कोणतं? ब्रह्म चैतन्य. कोणतं चैतन्य? ईश्वरामध्ये 2 तत्व आहे. 2 तत्वाचा मिळून ईश्वर आहे, एकटा नाही तो. ईश्वरामध्ये 2 तत्व आहे. 2 तत्व म्हणून ईश्वर झालेला आहे. माया आणि ब्रह्म दोन एक झाले की तोच काय होतो? ईश्वर होतो. समजते का? मग त्या ईश्वरामध्ये 2 तत्व आहेत. त्याच्यात एक तत्व बाजूला काढायचं. कोणती? माया बाजूला काढली. मायेनं निर्माण केलेले सगळे धर्म बाजूला निघतात आपोआपच. राहतं फक्त काय? चैतन्य राहतं. त्याला ब्रह्म चैतन्य म्हणतात. आणि मग ते ब्रह्म चैतन्य म्हणजे ते परब्रह्म हे आहे तत्पदाचा लक्षार्थ. त्याला लक्ष म्हणतात. त्याला काय म्हणतात? लक्ष. मग मला सांगा तत्पदाचा वाच्यार्थ काय होता? ईश्वर. आणि ईश्वर अर्थ घेऊन अर्थ जुळला ना वाक्याचा, म्हणून आपण काय केलं त्याच्यामध्ये भाग केली आणि तत्पदाचा लक्षार्थ घेतला. काय? ब्रह्म. काय घेतलं? ब्रह्म चैतन्य म्हणजे ब्रह्म. तसंच दोन पदाचा वाच्यार्थ काय होता? जीव. मग त्याच्यातही भागत्याग लक्षणा करायची आणि त्या जीवाच्या स्वरूपात असणारं जे अज्ञान म्हणा, बुद्धी म्हणा, आणि त्या अज्ञानानं बुद्धीनं जीवाला अल्पज्ञ बनवलं, परिच्छिन्न बनवलं, हे जे आहेत घटक त्यांना बाजूला करायचं. अज्ञानाला, बुद्धीला आणि धर्माला बाजूला केलं की खाली जे राहतं ते काय राहतं? शुद्ध चैतन्य राहतं. आत्मचैतन्य त्याला म्हणतात. त्याला काय म्हणतात? आत्मचैतन्य. कुटस्थ म्हणतात त्याला. काय म्हणतात? कुटस्थ. त्याला दुसरं नाव आहे. लक्षण. त्याला बरेच नाव आहे. साक्षी पण नाव आहे त्याला. असं हे जे साक्षी चैतन्य म्हणा किंवा कुटस्थ चैतन्य म्हणा किंवा आत्मचैतन्य म्हणा हे जीवाच्या स्वरूपातलं ते राहतं खाली भागत्याग लक्षणं करून. म्हणून त्या 2 पदाचा लक्षार्थ काय आहे? आत्मचैतन्य, कुटस्थ चैतन्य. आता सांगा तत्पदाचा लक्षार्थ काय आहे? ब्रह्मचैतन्य. आणि 2 पदाचा लक्षार्थ काय आहे? आत्मचैतन्य. हा अर्थ घ्यायचा. मग हा अर्थ त्याचा घेतला की मग अर्थ काय व्हायला लागला बघा. तत् म्हणजे ब्रह्मचैतन्य, त्वम म्हणजे आत्मचैतन्य, अशी म्हणजे आहेस ते ब्रह्मचैतन्य, तू आत्मचैतन्य आहेस. म्हणजे ब्रह्मचैतन्याचं आणि आत्मचैतन्याचं काय अशी पद काय करते आता? ऐक्य सांगते. मग आता जुळतं का नाही? जुळतं. आत्मचैतन्य ब्रह्मचैतन्य वेगळं आहे का? एकच आहे. आता जुळलं. त्यासाठी भागत्याग लक्षणा करावी लागली.
साध्या लक्षणातून हा त्या तत्पदाचा आणि त्वपदाचा आपल्याला लाक्षणिक अर्थ लक्षात शोधावा लागला. त्यावेळेला अशी पदानं सांगितलं ऐक्य जुळायला. अशी पदानं ऐक्य जे सांगितलं ते ऐक्य कधी जुळतंय? आपण तत्पदाचा लक्षार्थ शोधल्यावर आणि त्वपदाचा लक्षार्थ शोधल्यावर तरच हे ऐक्य जुळते. त्याच्यासाठी हे तत् आणि त्वम पदाचा अर्थ शोधावा लागतो. तत्त्वम पदार्थ शोधन कळलं का? समजलं का? बघा अजून एकदा. तत्वमसी महावाक्यातील तत्पद वाच्यार्थानं ईश्वराचं बोधक आहे आणि लक्षार्थानं कुणाचं बोधक आहे? ब्रह्माचं बोधक आहे. तसंच त्वमपद हे वाच्यार्थानं जीवाचं व लक्षार्थानं तटस्थाचं बोधक आहे. या दोन पदाच्या लक्षार्थामध्ये असलेलं एकत्व अशी पदानं सांगितलेलं आहे. तो एकत्व निश्चय समजण्याकरता तत् आणि त्वम या दोन पदाच्या वाच्यार्थ व लक्षार्थाचं यथार्थ ज्ञान होणं अवश्य आहे. असं ज्ञान झाल्यानंतर आचार्यांच्या द्वारा तत्वमसी महावाक्याच्या प्रथम श्रवणाबरोबर दोनच्या वाक्यातून महावाक्याचं तत्वमसी महावाक्याचं पहिल्यांदा श्रवण केलं म्हणजे ऐकलं, लगेच त्या श्रवणाबरोबर जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान उत्पन्न होतं. जीव आणि ब्रह्म एक आहे असं ज्ञान त्याला होतं. म्हणून तत्त्वम पदार्थ शोधनच जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाला अंतरंग अत्यंत कसं आहे? अंतरंग अशा प्रकारचं साधन आहे. श्रवण, मनन, निधिध्यासन ही तिन्ही अंतरंग साधनं नाहीत. ही साधनं कशासाठी आहेत? गुरूंच्या मुखातून तत्वमसी महावाक्य ऐकल्यानंतर जे ज्ञान झालं ते ज्ञान झाल्यावर सुद्धा जर काही संशय राहिले, संशय विपर्य काही जर राहिले तर त्या संशयाच्या निवृत्तीसाठी श्रवण नंतर करत बसायचे. या तिन्हीचा उपयोग महावाक्य श्रवणानंतर जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होतं त्याविषयी उत्पन्न होणारे जे संशय विपर्य त्याचा नाश करण्यामध्ये या तिन्ही साधनाचा उपयोग आहे. कोणत्या तिन्ही साधनाचा? मनन आणि ज्ञान उत्पन्न होण्यासाठी कोणत्या साधनाचा उपयोग आहे? ज्ञानाच्या उत्पत्तीसाठी अत्यंत अंतरंग अत्यंत जवळचं साधन जर कोणतं असेल की ज्याच्यामुळे ज्ञान उत्पन्न होतं ते तत्वम पदार्थ शोधन. आणि मग श्रवण मनन हे ज्ञान उत्पन्न करत नाही. ज्ञान उत्पन्न झाल्यावर जर काही संशय येतात, विपर्य राहतात, या विपर्याच्या संशयाच्या निवृत्तीसाठी यांचा उपयोग आला.